तर चला मी निघाली आहे माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला आणि आज आळंदीहून पालखी निघाली आहे। जेव्हा मी तिथे राहायला होते साईबाबा मंदिर जवळ तेव्हा इतकं जवळ होतं की लिटरली गॅलरीतून पण आम्हाला दिसायचं। जेव्हा नवीन राहायला गेलो समोरच्या बिल्डिंग्स नव्हत्या तेव्हा इथे राहायला आल्यापासून कधी दर्शनाला गेलेलीच नाहीये। तर आज जातीये आणि चला या व्हिडिओ थ्रू तुम्हालाही दाखवते मी की कशी असते आपली वारी। आणि आता ही वारी तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी सुद्धा पुन्हा एकदा दर्शन घ्या माऊलींचं। आम्हाला दर्शन होतंय का बघूया। चला आता टू व्हीलरवर निघालोय मी, कल्पनाची फॅमिली आणि प्रियाची फॅमिली आणि माझे अहो गेलेले आहेत ऑफिसला, त्यांना सुट्टी नाहीये। प्रीतीश आता क्लासला जाणार आहे आणि नाश्ता पाणी वगैरे झालंय सगळं। चल की कल्पना। आमचे कपल्स बघा कसे आलेत, गाडीवरून भिजत आलेत आणि आता बघा यांचा नखरा यांचा प्यार हुआ इकरार हुआ सुरू आहे। माऊली आम्ही चालायला लागलोय। थोडी घेतच नाही आम्हाला सामील करून। जून महिना आला की सगळ्यांनाच अगदी वेध लागतात महाराष्ट्राची खासियत असणाऱ्या या आषाढी पायीवारीची, हो ना। ही आषाढी पायीवारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाहीये बरं का, तर आपल्या आत्मिक शुद्धीची एक मोठी प्रक्रिया आहे। ही आषाढी वारी आपल्याला साधेपणा शिकवते, आपल्याला त्याग शिकवते। कोणताही भेदभाव न करता मनशांती आणि समाधान कसे मिळवायचे हे आपल्याला वारी शिकवते। हां, पण वारी करणाऱ्यांनी सगळ्यांनीच हे आत्मसात करायला हवं हे मात्र नक्की, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला। साडेपाच होत आहेत बरे का। चला मला ना खूप दिवसापासून माझं ऑक्सिडाइज इयरिंगचं जे काही कलेक्शन आहे, माझं जे काही ऑब्सेशन आहे या इयरिंग्स बद्दल, माझ्या आईच्या लँग्वेजमध्ये लमाण्यांचे दागिने, तर ते आज मी लमाण्यांचे दागिने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते मला पर्सनली खूप आवडतात। कदाचित मी असेन सुद्धा मागच्या जन्मी लमाण्याची, हो की नाही? त्याचमुळे मला या इयरिंग्स एवढ्या आवडतात। सगळीच ऑक्सिडाइज ज्वेलरी मला खूप आवडते। बरं, आज ना मी झुमकी कलेक्शन दाखवणार आहे। हे माझं न्यू कलेक्शन आहे जे मी 6 महिन्यामध्ये इतक्या सारे इयरिंग्स घेऊन ठेवलेले आहेत, बऱ्यापैकी घेतलेले आहेत, नक्कीच आवडतील तुम्हाला। आणि या सोडूनही माझ्याकडे काही ना मिशोच्या खूप सुंदर सुंदर ऑक्सिडाइज इयरिंग्स आहेत, तर त्याही मी नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेन। जर का तुम्हाला मिशोच्या इयरिंग्स बघायचे असतील ना तर नक्की मला सांगा, मला कमेंट करा, तर मग मी दाखवते। आणि खूप सुंदर इयरिंग्स रिसीव्ह झालेले आहेत आणि या आत्ता मी ज्या काही इयरिंग दाखवणार आहे ना ते इन्स्टाच्या पेजवरच्या आहेत। चला पटकन सुरुवात करूया, खूप वेळ बोलण्यातच घालवते मी। आणि हो, मंगळसूत्र काढून ठेवलंय, नाहीतर मला कमेंट येतील मंगळसूत्र कुठे आहे, मंगळसूत्र कुठे आहे। जेव्हा सकाळी वारीला जायचं ठरलं ना दिंडीला, तर तेव्हा मला माझ्या जुन्या सोसायटीतल्या मैत्रिणीचा फोन आला की प्रीतीची मम्मी, त्या मला असं बोलतात की प्रीतीची मम्मी मंगळसूत्र तेवढं आठवणीनं काढून ठेवून या, कारण गर्दीमध्ये हरवलं जातं। आणि या माझ्या फेवरेट इयरिंग्स ज्या मी रोज वापरते, तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये पाहिले आहेत। तर असंच एकदा ना गुरुपुष्यामृत होतं आणि मूड झाला म्हणून पटकन उठले आणि जाऊन मी हे सोनं घेऊन आले होते। आता हे किती ग्रॅम आहे वगैरे आठवत नाहीये, पण असेल एक 3-4 ग्रॅम तर आरामात असेल ना, असेल आरामात असेल, गाठगिळांचंच आहे। ते पाठीमागचा पडदा जरा बंद करून येते, थोडासा उजेड वेगळाच येतोय, बंद करून आले। तर चला सुरुवात छोट्याने जी हाताला येईल ती दाखवते। मोठीच्या मोठी इयरिंग आहे ही आणि झुमके आहेत आणि मला खरंच आवडतात पर्सनली। आता मला माहिती आहे की प्रत्येकाची चॉईस काही एकसारखी नसते, तर काही जणींना नसतील आवडत एवढ्या मोठ्या इयरिंग्स, पण मला आवडतात। घालून दाखवते हा, हे बघा किती क्यूट आहेत ना। हे असं मलाच वाटतंय की तुम्हालाही वाटतंय, सांगा मला। दिसतायत ना सुंदर? तर या आहेत माझ्या नवीन इयरिंग्स ज्या मी अजून एकदाही घातलेल्या नाहीयेत आणि केवढ्या सुंदर आहेत। मोर आहे आणि पेस्टल कलर्स आहेत यामध्ये
आणि एकदम लाईट वेट आहेत बरं का. तुम्हाला असं वाटत असेल की किती मोठ्या मोठ्या इयरिंग्स आहेत, कानाचं काय होईल, नाही, खूप लाईट वेट आहेत या. चला आता नेक्स्ट. छोट्या पण मागवलेत मी, असं काही नाही की सगळ्याच मोठ्या आहेत. यामध्ये 2 फक्त जुन्या दाखवेन मी तुम्हाला, बाकी सगळ्या न्यू दाखवणार आहे. या कदाचित तुम्ही काही ब्लॉग्समध्ये पाहिलेले असतील. या घालते. या तुम्ही पाहिलेले आहेत, जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांनी नक्कीच पाहिलेले असतील. खूप आवडतात मला या. आणि हो, या आय थिंक 6 महिन्यापेक्षा जास्तीच्या आहेत. सगळ्यात शेवटी सांगेन मी या सारे इयरिंग्स कुठून मागवलेले आहेत. ओके, याच्या सोबत मी अजून एक मागवल्या होत्या, ज्या मी बर्थडे दिवशी माझ्या पिंक ड्रेसवरती घातल्या होत्या, जो आजचा पिंक ड्रेस मागवला होता मी. तर हे बघा, याच्यासोबत या एक आहेत. या पण घालून दाखवते. हे बघा. बरं, या थोड्याशा हेवी आहेत, अगदी नकळत थोड्याशा, पण दिवसभर जरी घातल्या ना तरी काही वाटणार नाही अशा. किती युनिक आहेत, किती छान आहेत. या 2 मी अगोदर 2 नाही, सॉरी, याच्यासोबत अजून एक आहेत ज्या मी 3 एकत्र मागवल्या होत्या. या आत्ताच्या मी ज्या 3 दाखवतेय ना त्या एकाच ठिकाणावरून ऑर्डर केलेल्या आहेत. त्यामधली ही एक आहे. आता तुम्हाला असं वाटेल ही आणि मी अगोदर दाखवली तर खूप फरक आहे. बघा पुन्हा तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे घेऊन, खूपच फरक आहे. हा, तर या कशा दिसतात बघूया. या मी घातल्या होत्या ऑलरेडी, एकदा दोनदा तुम्ही पाहिल्याही असतील. चला या वेअर करून दाखवते. तर आता या ज्या काही 3 दाखवतेय ना ते एकाच पेजवरून मी ऑर्डर केलेले आहेत. किती क्यूट दिसतात. या पण हेवी नाहीयेत. आणि हा, कॉटनच्या साड्यांवरती फक्त या स्टेटमेंट इयरिंग जरी घातल्या ना तरी बाकी काही घालायची गरज नाही. मंगळसूत्र एक फक्त मोठंवालं, लॉंगवालं, आणि या इयरिंग्स किती गोड दिसतात. चला अजून पुढे हे सगळे झुमकीचेच प्रकार दाखवतेय मी. आतापर्यंत मी किती दाखवल्या, या 4थ्या आहेत. या तर तुम्ही पाहिल्याच, या आता घालून दाखवायची गरज नाही वाटत आहे मला ना. या मी साईबाबा शिर्डीला जाताना त्या कॉटनच्या साडीवरती घातल्या होत्या. तर या पण झुमकीच आहेत, खूप लाईट वेट आहेत, खूप छान दिसतात. या पण आवडल्या होत्या बऱ्याच जणींना. हा, असं वाटत असेल ना काय खरंच वेडी आहे ही की नाही, पण असं नाहीये. असतात हो, लेडीजकडे खूप कलेक्शन असतं. तर मी आत्ता करतेय कलेक्शन, पण बऱ्याच जणींकडे मी पाहिलंय यापूर्वी सुद्धा. मी खूप लेट करतेय, म्हणजे हे ऍक्च्युली TC मध्ये वगैरे असायला हवं होतं, जे माझ्याकडे आत्ता आहे. आणि या खूप फेवरेट आहेत माझ्या, या खूप. आहेत ना गोड. या ड्युएल टोन मध्ये आहेत बरे का, पाहिलं ना तुम्ही, गोल्डन अँड सिल्वर. आता असं वाटतं इयरिंग जास्त झाल्या आणि साड्याच कमी आहेत माझ्याकडे. म्हणजे या इयरिंगसाठी साड्या घ्याव्या लागतील, हो की नाही. मध्येच एक कडा दाखवू का. मी एक कडाही ऑर्डर केलाय नुकताच, कडा दाखवते. पुन्हा आपण अजून उरलेले इयरिंग्स बघू. हे बघा, पहिल्यांदाच मी असा काहीसा एक कडा ऑर्डर केलाय. सुंदर आहे ना, आणि त्याला घुंगरू आहेत. पण मला ना हे नाही समजलं, पूर्ण हा कडा आहे ना हा गोल्डन आहे. हे बघा, आणि हे जे घुंगरू पाहताय तुम्ही हे सिल्वर मध्ये आहेत. त्यांना गोल्डन घुंगरू द्यायला हा काय हरकत होती, द्यायला हवे होते ना गोल्डन घुंगरू. कसा दिसतोय बघायचे. वाव, अजून मी घातलेलं नाहीये, जस्ट मी ऑर्डर करून ठेवलाय. सुंदर आहे ना.
खरं सांगते मी, या साऱ्या हौस मौज मुली खूप लवकर करतात आजकालच्या. आणि ठीक आहे, प्रत्येकाची एक जर्नी असते आणि मी त्याही माझ्या एजमध्ये खूप हॅप्पी होते. आताही आहे, एवढंच आहे की काही सुप्त इच्छा ज्या असतात ना त्या पूर्ण करते, एवढंच. हे बघा, सगळे पेस्टल कलर्स घेतलेत मी. यामध्ये डार्क कलर पण अवेलेबल आहेत बरं का. जर का तुम्हाला डार्क कलर आवडत असतील यामध्ये तर घेऊ शकता. मला असं वाटतंय की हा जरा जास्तच फेंट झाला, बट छान दिसतोय. सगळ्या झुमकीज आहेत पण दिसायला वेगळ्या वेगळ्या आहेत ना, म्हणून मग आता एक वेगळ्याच प्रकारचे इयरिंग्स दाखवते. हे बघा, खूप अशा पतल्याशा आहेत आणि वेगळ्याच आहेत. या पण आय थिंक ड्युअल टोन मध्ये आहेत. हो, कसले गोड आहेत. चला, या मी घातलेल्या या कॉटनच्या ड्रेसला हे परफेक्ट मॅचिंग होते. घालून बघूया आपण. आतापर्यंतच्या सगळ्यात लाईट वेट आणि नाजूक, आणि मी ही या इयरिंग्स ना कोणत्याही साडीवर मी घालू शकते, है ना. परफेक्ट मॅच झालंय. आता मी जे दाखवणार आहे ना त्या तर खूप क्यूट आहेत. आहेत की नाही क्यूट. कलर तर किती क्यूट आहे. हे बघा, हे बघा, मस्त ना. आता ऑक्सिडाइज इयरिंग्स एवढ्या झाल्या आहेत ना माझ्याकडे, आयुष्यभर आता ऑक्सिडाइज इयरिंग्स घ्याव्या नाही लागणार, हो ना. चला, एक छोट्याशा क्यूटशा अशा कलरफुल इयरिंग्स आहेत. हे बघा, या साऱ्या मी ज्या दाखवतेय त्या म्हणजे ज्या ठिकाणावरून त्या मी ऑर्डर केलेत ना तिथूनच याही ऑर्डर केलेत. छोट्याशा, पण याचं जे काही काम आहे, जे मटेरियल आहे, खरंच सुंदर रिसीव्ह झालंय. खूपच भारी आहे. खुश. थकले मी दाखवून दाखवून. अजून बरेच बाकी आहेत, खरंच बरंच बाकी आहे. अजून किती बाकी आहे? 1 2 3 4 इयरिंग्स अजून बाकी आहेत. प्लीज पेशन्स ठेवा तुम्ही आणि बघा साऱ्या इयरिंग्स. पुन्हा मला नका म्हणू की इयरिंग कलेक्शन दाखव, मग मी नवीन एखादं स्टाईल केली की म्हणाल मग या कुठून घेतल्या. असं नाही. चला, मध्येच एक गोल्ड दाखवते, म्हणजेच गोल्डन कलरमध्ये, आणि त्यांच्याच साईटवरून घेतलेले आहेत. हे बघा, कसल्या भारी आहेत ना. मीच म्हणतीये भारी आहे की खरंच भारी आहेत, सांगा मला नक्की. चला, या काढते आणि या घालते, आणि मी जसं काढेल ना तसं सगळं पुन्हा व्यवस्थित पाऊचमध्ये घालून ठेवते, म्हणजे राडा नको एकदम. स्वयंपाक करायचे. अरे, गोल्डन पण एकदम सुंदर दिसत आहेत. तशा मी या एकदा घातल्या होत्या, कॉटन साडीवरती घातल्या होत्या आणि एक रील बनवले, तुम्ही पाहिलं पण असेल ते रील. मस्त आहेत. खुश खुश खुश. अजून एक छोट्याशा आणि एकदम सुंदर अशा क्यूटशा. या पाहिलेत तुम्ही. व्हाईट शर्टवरती मी घातल्या होत्या, स्कर्ट आणि शर्टवरती. गोड आहेत ना. काम बघा याचं. आणि बाय द वे, घेऊन इतके दिवस झाले, मी घालते आणि काढून असंच ठेवून देते टेबलवरती वगैरे. लगेच ठेवल्या जात नाहीत या अशा पाऊचमध्ये, पण पाऊचमध्ये ठेवायचे असतात म्हणजे कलर वगैरे याचा चेंज होत नाही. आणि तसेच पडलेले असतात, पण तरीसुद्धा चेंज झालेला नाही आहे कलर. मोत्यांना वगैरे अगदी क्वालिटी आहे. आता या नाही घालत ना, बस झालं, कंटाळा आला. आणि थांबा, अजून एक आहेत ज्या ऑलरेडी मी बऱ्याच वेळा घातलेले आहेत. परवा कॉटनच्या साडीवरती पण घातल्या होत्या. हे बघा, हे कलर खरंच खूप सुंदर आहेत. कुणाचा तरी फोन येतोय, थांबा. तुम्हाला माहिती आहे आत्ता काय झालंय? माझा नंबर आहे ना, मोबाईल नंबर,
आणि अजून एक सेम फक्त एक डिजिट डिफरन्स आहे. 8च्या ठिकाणी म्हणजे माझ्या नंबरमध्ये 3 आहे, तिथे अशोक गुरव म्हणून कोणीतरी आहे, त्यांचा नंबर तिथे 8 आहे. आणि मला गेल्या आठवड्याभरापासून इतके फोन येत आहेत की गुरव या, आम्ही आलोय पूजेला. सकाळी फोन येतात, अगदी लिटरली एकदम सकाळी की अजून मंदिर ओपन नाही झालेलं, कुठे आहात तुम्ही, डायरेक्ट बोलायला सुरुवात करतात. आणि सुरुवातीला मी ना कट करायची डायरेक्ट की रॉंग कनेक्शन म्हणून वगैरे, पण नंतर माझ्या लक्षात आलं यार हे काहीतरी वेगळंच आहे. मग ना एक दिवस प्रितीशने उचलला आणि प्रितीश त्यांच्याशी छान बोलला, अगदी व्यवस्थित पोलाइटली. तो माझ्यासारखं करत नाही, तुम्हाला कळलंच असेल आता. मी एकदम पटकन बोलून जाते तडकीफड, पण तो नाही. त्याने अगदी असू द्या हो, चुकून लागलाय तुमचा फोन, पुण्याला आलाय, अशा भाषेत अगदी सॉफ्ट. आणि त्याने विचारलं, मग एकदम छान समोरच्यानं पण उत्तर दिलं. मग प्रितीशने त्यांना विचारलं की कुठून तुम्ही हा नंबर घेतला, तर तो माणूस समोरून सांगत होता की गुरुवांच्या दुकानाच्या बाहेर हा नंबर लिहिलेला आहे. तर मग प्रितीश बोलला नंबर सांगा वाचून. मग त्याने सांगितला. तर मग याला लगेच कळालं की अरे मम्मीच्या नंबरमध्ये 3 आहे आणि समोरच्या माणसाच्या नंबरमध्ये 8 आहे आणि एवढाच तर नंबरमध्ये डिफरन्स आहे. तर मी त्याला पाठीमागून सांगते प्रितीशला की प्लीज त्या समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट कर आणि त्या 8च्या ठिकाणी ना, म्हणजे जिथं 3 आहे माझा आणि तिथं 8 आहे, असायला हवा 8, पण तिथे 3 दिसतो लोकांना, तिथं प्लीज म्हणवतात 3ला 8 मध्ये कन्वर्ट करा. तर हा सांगेपर्यंत त्या समोरच्या माणसाने थँक्यू वगैरे म्हणून फोन ठेवून दिला. आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते तेव्हा पुन्हा गुरुवांचाच कॉल, म्हणजेच अशोक गुरव कुठे आहेत. मग मी आत्ता त्यांना तेच रिक्वेस्ट केली. तो माणूस पण हसायला लागला, म्हणे हे अगदी करेक्ट आहे हो मॅडम तुमचं, मी करतो म्हणे तुमच्यासाठी. म्हटलं प्लीज हात जोडते तुम्हाला, त्या नंबरमध्ये प्लीज करेक्शन करा. सगळ्यांचीच गैरसोय होतीये, माझी होतीये, गुरुवांना ज्यांना भेटायचंय, त्यांना बिझनेस द्यायचंय, त्यांची गैरसोय होतीये. तुम्हाला माहितीये, मला तर असं सुचलं होतं की हा येतोय प्रितीशकडे द्यायचा फोन, त्याला म्हणायला लावायचं, पण हे चुकीचं आहे. म्हणून मी हे माझा विचार डोक्यातून काढून टाकला लगेच. की मला असं डोक्यात आलं होतं की त्यांना म्हणावं हा ते पूजेचे पैसे गुगल पे करा, पोहोचतोयच मी. पण म्हटलं आपण अशी माणसं नाहीये, असं काही आपण करणार नाहीये, तेही देवाच्या नावाने. तर आत्ता मी आय होप की ज्याला सांगितलंय की तो करेल चेंज माझा नंबर, म्हणजे तिथे नंबर तो एका डिजिटमुळे एवढा सारा प्रॉब्लेम झालाय आणि आठवडाभर झाला मी मजा घेतेय. ॲक्च्युली मीही इरिटेट होतीये, ते समोरच्यांनाही डबल फोन करावा लागतो. आता ही बातमी गुरुवांपर्यंत जाणार आहे बरं का. बरं, सगळ्यात शेवटी आता ना याला काय बोलतात, डँगलर बोलतात ना अशा इयरिंग्सना, काय बोलतात काय माहिती नाही. हे बघा, अरे हे पण मॅचिंग होतंय का काय, सुंदर आहेत ना. या तर घालाव्याच लागतील. या घालून दाखवते आणि एकदा हुश संपलं. हे कलेक्शन संपलंय. अजून मिशोचं खूप सारं कलेक्शन बाकी आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. जर का तुम्ही कमेंट केली आणि नाही केली तरी पण मी दाखवणारच आहे तुम्हाला. कारण मिशो आहे हो, मिशोवर स्वस्तात मिळतात आणि खूप सुंदर रिसीव्ह झालेत मला त्यामुळे दाखवणं तर गरजेचंच आहे. हे आपण लाईट वेट आहेत, छान ना. बरं, मी स्वतः छान 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 म्हणतीये. तुम्हाला कोणत्या यामधल्या सगळ्यात आवडलेल्या इयरिंग्स आहेत मला नक्की सांगा की कोणत्या आवडल्या तुम्हाला. आता कसं सांगणार ना तुम्ही, तरी एवढ्या सारे इयरिंग्स मी दाखवलेत तुम्हाला वेड्यासारख्या. म्हणजे खरंच एखादी लेडी म्हणू शकते बाई ही वेडीच आहे, केवढ्या इयरिंग्स घेऊन ठेवलेत. बरं, ह्या फक्त ऑक्सिडाइज झाल्या, अजून अशा खूप सारे इयरिंग्स आहेत. आणि तरीसुद्धा आत्ता मी फिरायला जाणार आहे ना, तिकडे मला वेस्टर्नवरती घालण्यासाठी वेस्टर्न इयरिंग्स नाही आहेत. म्हणजे ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत, कलर निघून गेलेला आहे, त्या घालायच्या नाही आहेत. म्हणजे अजून मला पुन्हा घेणं आहेच. आणि मी आता विचार करतेय ऑनलाईन काही खरेदी नको करायला, FC रोडला जाऊया, जिथे वेस्टर्नवरती घालण्यासाठी भयानक कलेक्शन मिळेल मला इयरिंगचं. हो की नाही, काय म्हणणं आहे तुमचं. ब्रेसलेट वगैरे, काही लॉंग नेकलेस वगैरे. तर लवकरच जाईन मी. आणि चला मग आता खूप मोठा झाला व्हिडिओ, हा व्हिडिओ आता इकडेच एंड करूया. स्वयंपाक करायचे मला. काय करायचा संध्याकाळचा, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक काय करायचा इथून सुरुवात असते. खरं तर आहोंना आमरस खायचंय आणि मल्लिका नावाचा त्याने आंबा आणलाय, समोरच आहे, इथेच आहे डायनिंगवर, हे बघा. तर मला ना सांगून गेलेत प्लीज जमलं तर मला माझ्यासाठी या मल्लिकाचं आमरस बनवशील का. हे बघा,
पण मला असं वाटत नाहीये की मी आज बनवावं या मल्लिकाचं आमरस. दुपारी बसून मी एक ऑलरेडी संपवला यातला. मल्लिका म्हणे, याचं नाव खरंच मल्लिका आहे बरं का. या आंब्याचं नाव खरंच मल्लिका आहे, मला यांनी सांगितलं याहोंनी. आणि खूप टेस्टी आहे आंबा. चला मग बाय बाय, टाटा, सी या. उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. नक्की सबस्क्राईब करा. अनसबस्क्रायबरांची सुद्धा संख्या वाढायला लागली माहितीये मला ना. अनसबस्क्राईब करतात लोक रोज 3-3, 4-4. आवडत नसेल कदाचित मी त्यांना. ठीक आहे, चला फायनल बाय.